मस्त अशी चमचमीत पावभाजी बनवणार आहे आणि पावभाजी बनवायचं म्हटलं की मी जास्त लोड घेत नाही, म्हणजे जास्त तामझाम करत बसत नाही. मला एकदम इन्स्टंट म्हणजे लवकरात लवकर बनणाऱ्या गोष्टी खूप आवडतात. मग मी कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या, फ्लावर, बटाटा, टोमॅटो, वाटाणा आणि गाजर. नंतर इथं अशा प्रकारे चॉपिंग बोर्डमध्ये कांदा, शिमला मिरची पण बारीक करून घेतली, कारण पावभाजीमध्ये सगळ्या गोष्टी बारीकच असतात, मग हे सोपं पडतं. कढईमध्ये तेल आणि बटर छान असं गरम करून घेतलं. नंतर त्यात कांदा, शिमला मिरची टाकली, अद्रक लसूणची पेस्ट, भाज्या शिजताना मी टोमॅटो त्यात घातला होता, तरीही मी इथं अजून एक्स्ट्रा टोमॅटो घातलेला आहे. मीठ टाकलं, लाल मिरचीची पूड टाकली आणि पावभाजी मसाला हा रेडीमेड वापरलेला आहे मी. तुम्ही घरीच जर सारखी पावभाजी बनवत असाल तर नक्कीच घरचाच मसाला वापरा. आणि हां, बीट टाकायला काय तेवढं विसरू नका शिजताना भाज्या. मस्त पाव पण शेकून घेतलेले आहेत आणि पावभाजी आपली तयार झाली आहे. तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि हां, सबस्क्राईब करायला काय विसरू नका.